हे पहिल्या डावाचं धावतं वर्णन आपण ऐकूया. इथे मात्र निश्चित समीर ठाकरे यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आफ्टर लंच. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तर वळूया सामन्याकडे. पहिलाच बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर इवई संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतोय. तर सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि नवनाथ. मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं परफॉर्मन्स नवनाथनं केलं होतं. इथे देखील तीच अपेक्षा असेल. संजय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा बॉल भरपूर चांगला चेंडू पुढे ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक आहे आणि जिथंच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी शांत ठेवण्याचं काम गोलंदाज संजय इथे करत असताना. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. आडव्या बॅटनं जरूर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज नवनाथ केला, परंतु त्यामध्ये मात्र असफल. तसे दुपारचं सत्र आहे आणि आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये या तापत्या उन्हामध्ये तापती मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु मागील 2 दिवस ज्या प्रकारे आपण स्कोर पाहिला त्या प्रकारे मात्र स्कोर आज इथे मात्र होताना दिसत नाहीये. यावेळी फटका चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. ओहो, व्हॉट अ ग्रेट कॅच. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटली होती, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्या ठिकाणी मात्र झेल स्वीकारले. आय थिंक मनोज होता. निश्चितच आपण पाहू शकता रिप्लेमध्ये गोलंदाज संजय राऊंड द विकेटने गेले होते. अगदी ओव्हरपिच बॉल होता. फटका भरपूर चांगला, परंतु हवं तेवढं एलिव्हेशन त्या ठिकाणी झालं नव्हतं. त्या ठिकाणी पाहू शकता पहिल्या अटेम्प्टमध्ये ती झेल सुटली होती आणि लगेचच आपल्या डाव्या बाजूला येत असताना एका हाताने ती झेल स्वीकारली आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. निश्चितच पहिला गडी इथे बाद झालाय, जो की अतिशय चांगला परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला होता. पहिल्या मॅचमध्ये नवनाथ मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील त्यानं पटकावला होता, परंतु इथे शून्यावरती मैदान सोडत असताना यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. थोडेसे पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या. एक धाव कंप्लीट केली जाईल. विशाल जो की कर्णधार आहे, संघाचा संघ नायक आहे, 2 धावा वैयक्तिक या ठिकाणी कंप्लीट करतोय. तर याच दरम्यान बॅट्समन इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती दैवत फलंदाजी करण्यासाठी आलाय. पाहायचं आहे एकंदरीत धावसंख्या 2 आहे फलकावरती. गोलंदाज तयार. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि बिग विकेट. बॅट्समन दैवत वेडेकर बॅक टू द डगआउट.
अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती. ते मात्र आता पूर्णपणे जी टॉप ऑर्डर होती ती ढासळली आहे जानूस्फोट इताडे संघाची. गोलंदाज मनोज एक वेगळ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असेल, कारण पहिल्या मॅचमध्ये ज्यांना सामनावीरचा अवॉर्ड देखील पटकावला होता. यावेळी पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. यष्टीरक्षकानं भरपूर चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नांना मी म्हणेल 100% मार्क द्यावे लागतील, परंतु त्या ठिकाणी यश मात्र आलं नाही. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकेल फलकावरती 3 धावा. तर मात्र अतिशय जर पाहिलं तर संत गतीने इथे डाव चालू असताना दुपारचं सत्र आहे. धावा भरपूर वेगाने बनतात या वेळेमध्ये, परंतु इथे फलंदाजी भरपूर शांत पाहायला मिळाली आहे. याचं कारण आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. यावी फुल टॉस बॉल, फटका चांगला आलाय आणि धावा देखील चांगल्या येतील. 6 धावा. काय सुरेख फटका, भरपूर प्रेशर या ठिकाणी आलं होतं. ते प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं. आता मात्र जाईल बॅट्समन सायनाच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. यावेळी जोरदार अपील केली जाते. थोडंसं आपण पाहिलं तर डावी स्टिक सोडून जाणारा बॉल होता, हेच पाहिलं पंचांनी देखील, आणि एक सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा देखील मानस त्या ठिकाणी जरूर होता, परंतु धाडस का झालं नाही तर अगोदरच आपले भरपूर गडी लवकर बाद झालेत. त्यामुळे तिथं मात्र आपल्याला निश्चितच एकच धाव पाहायला मिळाली. धावफलक 1च्या मदतीने डबल फिगरमध्ये जाईल 10 वरती. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय मल्हार किरवली विपक्ष किरण स्पोर्ट जांभूलपाडा या दोन संघादरम्यान आहे. या पुढील लढत यावेळी पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक व्ही शेप मध्ये चांगला फटका. गोलंदाज आता मात्र थोडेसे नाखुश असतील, कारण चेंडू बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. अगोदरच थोडीशी जम घेतली होती. एवढा बॉल वरनं गेला नव्हता जर आपण विचार केला तर. आता थोडीशी मी म्हणेल सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आलाय. आपण पाहिलं तर तो शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन दी ऑफ. स्वीपर कव्हर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आले तोपर्यंत मात्र 2 धावा इझिली कंप्लीट केलं दोन्ही फलंदाजांनी. तर 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड आता मात्र पुढे सरकेल. 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्यात फॉर द लॉस ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट 3 विकेट्स. अतिशय महत्त्वाच्या 3 विकेट इथे मात्र बाद झालेत जानूस्फोट इताडे संघाच्या. खास करून त्यामध्ये नवनाथ मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं, तो मात्र शून्यावरती बाद झाला. त्यानंतर दैवत देखील इथे मात्र शून्यावरती बाद होताना दिसला. परंतु तदनंतर साईनाथ आणि गोरखमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली आहे. शेवटचा अंतिम षटक असेल. गोलंदाज राहुलचा वापर केला जाईल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल भरपूर वेगाने टाकला त्या ठिकाणी. तेच तर्रार बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला. स्कीड देखील होताना दिसला. अगर जर आपण खेळपट्टीचा विचार केला ना तर थोडंसं बॉल पडल्यानंतर स्कीड होत आहेत, तो थोडंसं डिफिकल्ट आहे फलंदाजांसाठी. परंतु तरी देखील आपण मागील 2 दिवसांमध्ये भरपूर धावांचा स्कोर पाहिला या ठिकाणी. परंतु या आज तिसऱ्या दिवसामध्ये थोडेसे चाचपळताना दिसत आहेत. अजून एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर पाहिलं तर सायनाच्या बॅटमधून एक षटकार निघाला होता. कुठेतरी अशा जागृत ठेवल्या होत्या की आम्ही देखील एक चांगला स्कोर इथे ठेवणार आहोत. परंतु त्यानंतर राहुल चांगली गोलंदाजी इथे करत असताना गुड बॉलिंग, गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाच्या माध्यमातून यावी मिस टायमिंग फटका आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक भरपूर दूर राहिले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल.
18 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर निश्चितच आपण नेक्स्ट मॅचसाठी इन्व्हाइट करूया जय मल्हार किरवली विपक्ष किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी निश्चित आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवरती. राहुल अतिशय चांगले षटक त्यांना हाताळलं होतं पहिल्या मॅचमध्ये. इथे देखील ती अपेक्षा होती आणि इथे देखील त्या अपेक्षेवरती खरा उतरत असताना जोरदार अपील. यस, पंचांचा बोट आकाशामध्ये. बॅट्समन आउट. की चौकार गेला तर गेला, परंतु तुम्हाला झेलचा प्रयत्न त्या ठिकाणी करायलाच पाहिजे. तो प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी केला नाही आणि परिणामस्वरूप आपण काय पाहिलं तर 4 धावा अजून जोडल्या गेल्या स्कोर कार्डवरती. ते धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकेल. ...24 रन्स, 24 धावा. राहुल पुन्हा एकदा टर्न होईल. यावेळीचा बॉल पुढे ठेवण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला फटका. क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि निश्चितच 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. तर धावसंख्या 2च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल या ही मॅचमध्ये एकंदरीत 26. मागच्या मॅचमध्ये देखील फक्त 26 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि निश्चितच त्याचं प्रत्युत्तर लगेचच जांभूलपाडा संघाने दिलं होतं. परंतु या मॅचमध्ये देखील तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 26 धावा इथे कंप्लीट केल्यात. 27चं टार्गेट असेल जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट एवईला. निश्चितच पुढील सामन्याची नाणेफेकी इथे करणार आहोत आपण. किरवली विपक्ष किरण स्पोर्ट जांभूलपाडा या 2 संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी चला लगेचच आपण टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करूया आमच्या टॉस बॉक्समध्ये. SCN सौमिक केबल नेटवर्क हा टॉस बॉक्स मित्रांनो आपण पाहतायत आणि त्या टॉस बॉक्समध्ये लगेचच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाणार आहे. तर राकेशजी दिगाडकर आपल्याला विनंती असेल या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. तर निश्चितच राकेशजी दिगाडकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला एनर्जी ड्रिंक लाभली आहे मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी आणि निश्चित त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाणार आहे. शंकर भालेकर यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
तर टॉस केला जाणार आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. निश्चितच एक वेगळी संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते. टॉस विनिंग कर्णधारला या ठिकाणी आपण शीतपेय कोल्ड्रिंक देखील देतोय. प्रभाकरजी भांबरे यांच्याकडनं जे आपल्याला कोल्ड्रिंक लाभलंय. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय किरवली संघाच्या संघनायकाने मनीष भजागीनं. तर या ठिकाणी टॉस विनिंग कर्णधाराला ही कोल्ड्रिंक आपण इथे द्यायची आहे. तर मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर निश्चितच मनीष भजागी या ठिकाणी दुपारचं सत्र आहे, 3 षटकांचा सामना आहे. काय निर्णय घेशील नाणेफेकी जिंकल्यानंतर? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन तुझं राहिलं होतं. निश्चितच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील समोरच्या संघाला? कारण समोरचा संघ अतिशय एक वेगळ्या मूडमध्ये आज खेळतोय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. हो, त्यांना आम्ही 30 परत रोखण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा. तर निश्चितच जितेश, टॉस तुम्ही हारलेला, जर जिंकला असता काय निर्णय असता? फील्ड. तुम्हाला फलंदाजी आता करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच अजून काही तुझ्या संघाकडनं काय अपेक्षा असतील का पुढील मॅचसाठी? संघ चांगला केलेला तर पुढे जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया दोन्ही संघांना. तर मित्रांनो, टॉस इथे संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मनीष बजागे अर्थातच जय मल्हार किरवली संघाच्या संघनायकानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद समीर. तर 27 धावांचं आव्हान इथे मात्र पाहतोय आपण गावदी स्फोट येवई या संघासमोर उभं केलेलं आहे. आणि सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज होताना पहिला चेंडू, काय वेगवान चेंडू हाताळला गेलं. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली आणि खूप छान लेंथ लाईन होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, टप्पापण्यात थोडासा चेंडू बाहेर निघाला होता आणि बीट झालंय पहिल्या चेंडूवर. एकच सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय? पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ज्या प्रकारे सातत्य दाखवतोय, एक वेगवान तिखट चेंडू हाताळला गेला. खूप वेगवान मारा आपण पाहतोय. खेळण्यासाठी समोर फलंदाज मनोज आणि नॉन स्ट्राईकला राहुल. एक चांगली सलामी जोडी पाहतोय आपण. यास मात्र ड्राईव्ह केलं आहे. एक्स्ट्रा कव्हरेजकडे थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय मनोज. आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडलं गेलं. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. ज्या प्रकारे ओम साई अभिनय लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहतोय आपण मान्यताप्राप्त टुर्नामेंट जय बजरंग चषक 2021 हा 30वा दिवस. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण पाहतोय आपण जय बजरंग स्पोर्ट भावाळे संघाचे प्रत्येक खेळाडू. आणि जसं जसं वेळ मिळेल प्रत्येक खेळाडूचा मी सुद्धा उल्लेख करणार आहोत. त्यामध्ये खास अनंत केने, त्यानंतर तुषार केने, राहुल केने, सूरज केने, निखिल केने, भावेश केने, त्यानंतर पाहतोय आपण जोगेंद्र भालेकर, योगेश भालेकर, विकेश मुकादम, त्यानंतर तानाजी भालेकर, रणजित पाटील. जाऊया मैदानाकडे. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता चांगला फटका स्कोरलेकच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय. स्कोरलेक बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार चौकार. मात्र विवेक भालेकर, त्यानंतर देवीदास भालेकर, हरेश पवार, सुजित जाधव, विवेक जाधव, शिवा केने आणि वेदांत केने, त्यानंतर मात्र लवेश केने या संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून खूप एक लाखमोलाचं सहकार्य. म्हणतात ना, एका काठीला कोणी पण तोडू शकते पण काठीच्या वाऱ्याला तोडणं थोडंसं कठीण आहे. त्याच प्रकारे या मंचावर सर्व एकत्र आले. या स्वतः टर्न केले चेंडूला डीप स्कोरलेक रिजनकडे चेंडू आलो होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेंनी संघात धावसंख्या आपण पाहतोय पुढेच सरकताना ती आता मात्र 7. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 20 धावेची आवश्यकता असेल. पहिले षटक गोलंदाज हाताळताना पाहतोय इथं मात्र अक्षय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे संघाच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी राहुल. खूप छान फटकेबाजी करतोय. यास मात्र आडव्याटण्या फटका पाहतोय मिडविकेट क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल डावखुरा फलंदाज राहुल.
व्यक्तिगत जर पाहिला पण एका चौकारांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 7 या धावसंख्येवर स्वतः फलंदाजी करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र हळू ती 8. प्रति षटकामागे 9 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. दुऱ्यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज मनोज. सलामी जोडी खूप छान. इथं मात्र फटकेबाजी करताना आपण पाहतोय येवई संघाच्या माध्यमातून. यास मात्र ऑनसाईडकडे खेळायचं होतं. खऱ्या अर्थाने चेंडू मात्र गली रिजनकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र प्राप्त करेल फलंदाज मनोज. तर षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण तर प्रति षटकामागे 9 धावाची सरासरी कायम ठेवताना एक चांगली जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. विकेट कुठल्याही प्रकारे फेकल्या गेले नाही. आता मात्र इथून 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवायला लागेल. प्रति षटकामागे जर पाहिला आपण 9 धावाची सरासरी कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. उद्या सकाळी ठीक जेव्हा पहिला सामना सुरू होईल 9 वाजता तर पहिला सामना आपण या असोसिएशनच्या माध्यमातून यावर्षी क्रमांक 1 वर जो संघ रँक करतोय तो म्हणजे भावाळे संघ. हे एक अतिशय अप्रतिम कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. जे बजरंग स्पोर्ट भावाळे या संघाच्या माध्यमातून खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळाली यावर्षीच्या हंगामामध्ये. आणि काय जबरदस्त प्रत्येक खेळाडू खूप मोठा सहकार्य करतात. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून सांघिक कामगिरी पाहतोय आणि म्हणूनच नंबर 1चा एक संघ यावर्षी पाहतोय आपण जे बजरंग भावाळे ये संघ. तर मात्र जाऊया आपण सामन्याकडे. कुठला संघ हा सामना जिंकेले पाहिजे कारण की एक सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. 27 धावाचं लक्ष्य जो टार्गेट आहे तो टार्गेट इथं मात्र स्वीकारताना एक झकास अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. दैवत खूप मोठं नाव या संघाच्या माध्यमातून सातत्याने उल्लेख करतोय आम्ही. दैवतचा पहिला चेंडू सरळ बॅटने हा फटका. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खेळ सोडल्या गेलं आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज मनोज. व्यक्तिगत संघात धावसंख्या जर पाहिली आपण 10 आणि मनोज व्यक्तिगत पाहतोय आपण आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि फक्त 3 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला. सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावेची आवश्यकता असेल. हा जो आपण सामना पाहतोय मित्रांनो एक जबरदस्त लढत इताडे विपक्ष येवई अशी लढत पाहतोय. त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीतला पहिला सामना जो होणार आहे एक जबरदस्त सामना तो पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ खूप छान कामगिरी करून आतापर्यंत तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. किरण स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष जो संघ असेल तो म्हणजे जय मल्हार किरवली. गोलंदाज सज्ज होतोय. दुरंतर टोकाकडनं समोर डावखुरा फलंदाज खूप छान फटकेबाजी करताना आपण सध्या पाहतोय खेळपट्टीवर. याच पात्र अतिशय क्लास फटका आठवण झाली या फटक्याला पाहून सौरभ गांगुलीची. ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेलं काय क्लास दाखवलाय चेंडूवर. कव्हर पॉईंटच्या वरतून चेंडूला पाठवलंय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. एक अतिशय अप्रतिम टायमिंग खूप छान प्लेसमेंट आणि काय क्लास शॉट पाहिला आपण. डावखुरा फलंदाज इथं मात्र राहुलच्या बॅटमधून. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 14. 13 धावेची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी. अजून एक क्लास काय जबरदस्त शॉट पाहतोय आपण. याच बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा नेतो दीपक चौका. चौकार आपण पाहिलंय क्लास दाखवतोय इथं मात्र डावखुरा फलंदाज राहुल. या स्पाता वेगवान चेंडू काय घडलंय पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र केला होता पण नकारतोय. डाव्या स्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय आणि इथून मात्र निश्चित विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण
येवई हा संघ धावसंख्येत भर धावसंख्या पाहतोय आपण 19. फक्त सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र हुक करायचं होतं पण जबरदस्त चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. 27 धावांचं लक्ष स्वीकारताना एक जबरदस्त सुरुवात गावदी स्फोट येवई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यान त्या टोकाकडनं यास पात्र हा फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी करेल काय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. या एका सिंगलनी संघात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय 20. 7 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. आणि मनोज अतिशय क्लास फलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. एक जबरदस्त सुरुवात केली होती संघासाठी. पहिल्याच षटकाच्या 30 चेंडूवर काय क्लास दाखवलाय आणि स्कोरलिक रिजनकडे पाठवलं होतं बाउंड्रीसाठी. त्यांचा मात्र या षटकामध्ये 2 अप्रतिम हाय क्वालिटीचे चौकार आपण राहुलच्या बॅटमधून पाहिले होते. आणि एक चांगली खेळी साकारताना अजून खेळपट्टीवर आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावेची आवश्यकता असेल. गावदी स्फोट येवई संघाचा खूप छान परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस पाहता समोर फलंदाज सज्ज होईल. यावेळेस पाहता चांगला शॉट पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मेहनत करावी लागेल. खूप दुरून क्षेत्ररक्षकाला येतोय. क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत मात्र धावा किती जातील अतिरिक्त ते पाहायचंय. आणि तिसरी पण धाव इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकामध्ये. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया तोपर्यंत मधुर संगीत. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण विशाल. रोकायच्यात फक्त 4 धावा पण मात्र रोखताना शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागेल का विजयासाठी येवई संघाला पाहायचं आहे की मात्र ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज खूप छान फटकेबाजी करतायत पाहतो आपण मनोज आणि राहुल. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप अजून बॅक टू द बॅक दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक चांगली सुरुवात. आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचं होतं. सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता पण बीट होतोय. 5 चेंडू 4 असं समीकरण. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय हवेमध्ये आणि त्याचाच परिणाम पाहिला की आपण आउटस्विंग चेंडूचा मारा पाहायला मिळाला. या स्पर्धा कट करण्याचा प्रयत्न. मोठी एज घेऊन चेंडू मात्र गली रिजनकडे ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करेल फलंदाज मनोज. सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. पण निश्चित मी तर म्हणेन की इथं मात्र समीर ठाकरे जर विचार केला आपण तर एकतर्फी सामना पाहतोय. ज्या प्रकारे एकही विकेट आतापर्यंत फेकल्या गेले नाही येवई संघाच्या माध्यमातून काय जबरदस्त संघाची बांधणी इथं मात्र तयार केली हनुमान तरे या सिनियर खेळाडूंनी. आणि खूपच चांगलं व्यक्तिमत्व या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. आणि यावर्षी जर विचार केला आपण येवई संघ सुद्धा एक खूप छान कामगिरी करतोय प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. सज्ज होताना या स्पर्धा खूप छान असा दिमागाचा वापर केलाय. छोट्या बॅकलीचा वापर केलाय आणि अतिशय वेगात इथं मात्र 2 रन्स कंप्लीट करताना फक्त आणि फक्त 1 रन्स इथं मात्र हवी आहे विजय साजरा करण्यासाठी गावदी स्फोट येवई संघाला. निश्चित कधी कधी डोकं पण चालवायला लागतोय ते इथं मात्र एक शांत दिमागात फटकेबाजी करतोय आणि प्रत्येक क्लास प्रत्येक शॉट
याच्या जवळ आहे, दाखवलंय जेव्हा उजेष्टीचे चेंडू बाहेर असते तेव्हा कट किंवा पंच करून चौकार वसूल करतोय राहुल. त्यानंतर मात्र पहिला आपण मोठं आव्हान नाही आहे, फक्त क्लास दाखवले, छोट्या बॅटरीचा वापर केला, चेंडूला पुश केलंय. माहिती आहे की क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना फक्त आणि फक्त एका धावीची आवश्यकता. यास पाहता ऑन द रेजचा फटका, अजून एक क्लास दाखवलाय इथं आणि चेंडू मात्र फसवलाय क्षेत्ररक्षकाला आणि विजयी चौकार येतोय इथं मात्र राहुलच्या बॅटमधून. म्हणजे